बस आहे. सो मी रेडी झाले फक्त आता थोडंसं टचअप करेल आणि माझी सिस्टर वगैरे तेच तर तिकडून येत आहे. सो आता आपण डायरेक्ट बस स्टँडच्या इथं भेटूया. आता आम्ही आलो आहे बस स्टँडवर. सो आता माझे सिस्टर ते सुद्धा येत आहे आणि मी आउटफिट चेंज केलं कारण की एवढी जास्त गरमी ना गाईस. सो मग मी बदलून टाकलेला. मी जाऊ काही आता आमची बस येईल थोड्या वेळाने. आणि तिकडं माझी आजी दिसतंय का. सो आता आपण डायरेक्ट बसमध्ये बसलो का भेटूया. बाय. आम्ही जस्ट आत्ताच उतरलो बसमधून आणि आम्हाला खूप खुशी आम्ही खूप वर्षानंतर आलो आहे गाईज. खूप जास्त वर्षानंतर. आणि मी सांगितलं ना आम्ही कोणत्या गावाला आले. सो आम्ही आलो आहे हिरडीला माझ्या मामाच्या गावाला. सो आजी बाबांचं सुद्धा जेव्हापासून आम्हाला समज आली आहे त्याच्यानंतर आम्ही फर्स्ट टाइम गावाला आलेलो आहे. आम्ही खूप लहान होतो तेव्हा आम्ही फॅमिली सोबत आलो होतो आणि त्याच्यानंतर आमचा हा सेकंड टाइम आहे मामाच्या गावाला यायचा. म्हणजे प्रॉपर आम्ही सगळे सिटीतच राहतो पण काही आमचं प्रॉपर गाव आहे. हे प्रॉपर गाव आहे मामाचं. सो आता आम्ही खूप एन्जॉय करणार आहे गाईस. सो आता आम्ही जेवण वगैरे करू. सो आता ब्लॉग आता आम्हाला दुसऱ्या घरी जायचं आहे. इथे आम्ही थांबलो आहे. आता आम्ही चालत चाललोय आमच्या घरी. सो मी तुम्हाला ते उद्या दाखवते. खूप सुंदर आहे आणि आम्हाला एवढी खुशी झाली ना आमच्या गावाला येऊन. आम्ही सर्वजण छोटे झालोय आणि मी सांगते तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही तुमच्या गावाला जा कारण की इकडे इतकी हवा आहे ना. आमच्या गावाला आहे तुमच्या गावाला आहे का ते नाही सांगू शकणार बट तुम्ही जा. आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्हाला खूप छान वाटतंय. सो आता मी तुम्हाला घरून आम्ही फणस घेऊन जाणार एक तरी मला रेसिपी करायची. आम्हाला मी दाखवते तुम्हाला गाईज. खूप एक्साइटेडमेंट असं दाखवते मी. हां आणि वरती तिकडे मंदिर आहे. सो जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं मी ब्लॉगमध्ये घेईन. हे बघा हे गावाची माणसं बनले आहे. आता डोक्यावर घेतले त्यांनी सामान. छोटी बच्ची बन गई हूँ मैं भी गाइस. सो गाइस आता आम्ही जेवण करायला बसतोय. गाई तिला डॉग्स खूप आवडतात. सो ही त्यांना जेवण देते. आता आम्ही मस्त जेवण केलेलं आहे मस्त बाहेर बसून आणि आता आम्ही मस्त आथरून टाकले आणि तो मस्त झोपणार आहे आणि वरती मस्त 2-2 पंखे खूप मस्त हवायचे. खूप मजा होऊ दे. आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. शेतीमध्ये पण जाणार आहे आणि आमचे खूप छान छान फोटो येणार आहे. सो आता आपण उद्या सकाळी भेटूया मॉर्निंगला. बाय बाय कर ग. तिथे बाय. गुड नाईट. मॉर्निंग गाईज. सो सकाळ झालेली आहे. आता आम्ही खाटावर बसलोय मस्त. खूप वर्षांनी बसलोय मित्र. आता आम्ही तिकडे जाणार आहोत आणि खूप सुंदर सुंदर कोंबड्या सुद्धा समोर वाटव. मामा सुद्धा आले बघा. सर्वजण आले गाईज. खूप जास्त एन्जॉय करणार आणि नाश्ता वगैरे करतो. आता आम्ही चाललोय शेती बघायला आणि माझ्या इकडचा परिसर खूप छान दिसतोय गाईज. खूप जास्त मस्त. आता मी काय लवकर इथून निघणार. मला खूप आवडले गाईज. खूप जास्त करमलं. तो गाईज आता हाच माझा लुक आहे आणि मी काही कुर्ता बिर्ता वेअर नाही केलं कारण की खूप जास्त ऊन आहे इकडे. सो इकडे मस्त असं टी शर्ट वगैरे घातलं आहे आणि कॅप. खूप सुंदर दिसतो माझा आउटफिट. सो आता आपण जाऊ शेतीत. सो मी दाखवतो तुम्हाला तिकडे. आम्ही आलो आता आम्ही फोटो व्हिडिओ शूट करतो मस्त. सो गाईज आम्ही आता शेतात आलेलो आहे. इकडे आमच्या इतकं छान वाटतं. आम्ही पावसाळ्यात सुद्धा येणार. मस्त वाटतं आम्हाला. बघा सगळं भाताचं शेत आहे. सगळं आमचं आहे.
बघा गाईज. सो गाईज फोटो काढायचे बट एवढं ऊन आहे ना आता तिकडे दुसरीकडे सुद्धा शेत आहे हिरवं. सो आता आम्ही पावसाळ्यात पण होता सगळं हिरवंगार होईल. तो पण बघू आता फोटो आणि व्हिडिओ काढू. आणि बाबा खूप चिडले आमच्या कारण की आम्ही सगळेजण एकत्र आलो आम्ही अशीच मस्ती करत राहतात. आता एवढे ये दीदी. आम्ही लहान होतो तेव्हा आलो होतो कारण की कोणाला टाईम नाही जायचं. थोडं थोडं आठवतं कारण की मीच असेल 3री 4थीला. गाईस आम्हाला बाबा सर्व शेत वगैरे दाखवताय कुठे काय कोणाचं काय काय सगळं. आणि आम्ही कोणाचं मी खूप सांगतो खुश ते होतो. ए थांबे माल राहून दे पुढं शेतकऱ्यांनी चालू कर घे गाईला. ए थांब पुढं ना बाई, माल राहून दे आधी. बाबा शेत दाखवताय आम्हा सर्वांना. ही सुद्धा आमचीच आहे. मी तुम्हाला असं एक्झॅक्टली दाखवते बघा. असं सर्व हे आमचं आहे. हे बघा सगळं. आलोय मामाच्या गावाला. आणि हिले छान दिसते. गाईज आता आम्ही इकडे आलोय डोंगरावर बोरा आणि करवंद तोडायला. मी तुम्हाला मंदिर दाखवतो गाईज. 1 सेकंड. हा एक मिनटा. हे बघा गाईज छोटंसं मंदिर आहे आमचं. आम्ही मी त्याआधी आले होते. मी यायची बाकी होती. सो आता मी करवंद खाते. गाईज झाडाला करवंद. सो एवढे करवंद तोडले मामानी. थँक्यू मामा. एवढेच नाही अजून तोडले. हा मी मागं होते ना. सो गाईज आशू आता मस्त आंबे कैऱ्या तोडतोय. सॉरी कैऱ्या तोडतोय. बघा किती स्ट्रगल चालू आहे कैरी तोडण्यासाठी. फक्त गाईज बघा किती सुंदर सुंदर कैरी लटकल्या मस्त. ही चवळीची डाळ दळताय. आणि हा माझा भाचा आहे गाईज. मी आवाज दे. कसा असतो ते. आता मामींनी मस्त खडे मसाले टाकले फ्राय व्हायला. तळून घेतात चुलीवरचं चिकन. आता मामींनी मस्त खडे मसाले टाकले फ्राय व्हायला. तळून घेतात. आम्ही दुकानात आलोय. सोय आमच्या मामाचंच दुकान आहे. आईस्क्रीम नाही. हाय करा मामा. मामा हाय करा. हाय. माझ्या मामाचं दुकान आहे गाईज हे. आम्ही आईस्क्रीम घ्यायला आलो बट गाईज कुल्फी वितळून गेली यार. आणि ते कुरकुरे वगैरे तो गाईज आता मी ब्लॉग एंड करते. आणि माझे सिस्टर मी डायरेक्ट आलेले आहे इगतपुरीला माझ्या मावशीकडे. सो मी ब्लॉग टाकते. मिनी ब्लॉग टाकते. मी कन्यापूजनचा सुद्धा मिनी ब्लॉग टाकला आहे. तो तुम्ही नक्की बघा. आणि मला जेव्हा जमेल तेव्हा मी मोठे ब्लॉग बनवत जाईल. मिनी ब्लॉग पण बनवत जाईल. जेवढं पॉसिबल तेवढं बनवत जाईल. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय. लव्ह यू.